नमस्कार मित्रांनो. धनु राशीच्या लोकांसाठी वर्ष 2025 संमिश्र फल देणारे आहे. मार्चपर्यंत शनी 3ऱ्या स्थानात संचार करणार आहे. हे तुमच्यासाठी अनुकूल असून तुम्हाला साहसी कार्य किंवा निर्णयामधून भरपूर फायदा मिळणार आहे. मात्र एप्रिलपासून शनी तुमच्या राशीतील 4थ्या स्थानात संक्रमण करणार आहे, ज्यामुळे लघु कल्याणी ढैया तुमच्यावर सुरू होईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत संघर्ष करावा लागेल, पण यश मिळणार हे नक्की. अनावश्यक प्रवास थोडा त्रास देणार आहे. 14 मे पर्यंत धनु राशीचे स्वामी गुरु 6व्या स्थानात असतील, त्यामुळे तब्येती संदर्भात काही कारणांमुळे खर्च तुमचा वाढू शकतो. तसेच कौटुंबिक जीवनात तणाव असणार आहे. 14 मे नंतर गुरु 7व्या स्थानात संक्रमण करत आहे, तेव्हा सगळं काही ठीक असेल. ढय्याचा प्रभाव कमी होऊन शुभ फळं प्राप्त होतील. संतती संदर्भात गुड न्यूज तुम्हाला मिळेल. धार्मिक यात्रेसाठी शुभ योग आहेत. विवाहाचे योग जुळून येतील. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर दरम्यान गुरु अष्टम स्थानात आल्यामुळे काही अडचणी निर्माण होतील. दरम्यान 30 मे नंतर होणारे राहूचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल आहे. चला तर मग ग्रहांची स्थिती आणि संक्रमण यानुसार 2025 वर्ष धनु राशीच्या जातकांना कसे जाणार आहे ते आपण पाहूया. आणि शुभ लाभ मिळण्यासाठी कोणते उपाय धनु राशीच्या लोकांनी करायला पाहिजेत हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, धनु राशीच्या जातकांना वर्ष 2025 मध्ये ढय्या आणि षष्टम व अष्टम स्थानातील गुरुच्या संक्रमणामुळे आरोग्याशी संबंधित समस्या अधिक भेडसावू शकतात. यंदा खाण्याच्या बाबतीत स्वतंत्र निर्णय ठेवावा किंवा ऋतूंनुसार खावं. गोड, तेलकट तसेच मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा. हाडांचा त्रास डोके वर काढणार आहेत. धनु राशीच्या ज्या जातकांना मधुमेह किंवा हृदय रोगाचा त्रास असेल त्यांनी सतर्क राहावे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. तसेच या कालावधीत अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. धनु राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत अनुकूल आहे. यावर्षी नोकरीच्या प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. सुरुवातीच्या कालावधीत करिअरमध्ये तणाव आणि गोंधळाचा सामना तुम्हाला करावा लागेल. जे जातक सरकारी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी बदलीचे योग आहेत. तर जे लोक खाजगी नोकरीत काम करतात आणि नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणार आहात त्यांना नक्की यश मिळेल. ज्या लोकांना व्यवसाय सुरू करावायचा आहे त्यांच्यासाठी वेळ उत्तम आहे. शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रात तुम्हाला मे ते ऑक्टोबर दरम्यान यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला कमाई आहे. व्यवसाय करताना सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा तुम्हाला दंड होऊ शकतो. ज्वेलरी आणि आयात निर्यात करण्यासाठी हे वर्ष म्हणजे सोने पे सुहागा आहे. बाहेरगावी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना यश नक्की मिळेल. आर्थिक बाबतीत 2025 हे वर्ष धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. मे नंतर नोकरीत मिळकत उत्तम असेल. तसेच पगारवाढीची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा असून कमाई सोबतच खर्च वाढू शकतो. तुम्ही जमीन किंवा फ्लॅटमध्ये गुंतवणूक करू शकता. शुभ कार्यांवर मे ते ऑक्टोबर दरम्यान खर्च होणार आहे. कमाईमध्ये वाढ असली तरी बचत मात्र नीट होणार नाही. यावर्षी धनु राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरुवात कुटुंबाच्या बाबतीत संमिश्र फलदायी राहणार आहे. मात्र मे नंतरचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. विवाहाचे योग जुळून येणार आहेत. संतती इच्छुक जोडप्याला संतती सुख प्राप्त होऊ शकते. सासरकडून मान सन्मान आणि लाभ मिळणार आहे. प्रेम संबंध चांगले राहतील आणि नातेसंबंध पुढे जातील. भावंडांसोबत तणाव असेल तर त्यात सुधार होईल. कुटुंबात वातावरण खेळीमेळीचे असणार आहे. धनु राशीसाठी वर्ष 2025 मध्ये होणारे शनीचे संक्रमण अनुकूल नाही. तसेच गुरु देखील काही काळासाठी शुभ परिणाम देणार नाही. अशा परिस्थितीत धनु राशीच्या जातकांनी शनी आणि गुरु संदर्भात काही विशेष उपाय करायला हवेत. प्रत्येक शनिवारी तीळ आणि गुळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा. त्यांचा आशीर्वाद अडचणींमध्ये मदत करेल. गुरुवारी गाईला गुळ आणि चण्याची डाळ खायला द्या. केशर किंवा हळदीचे तिलक लावणे शुभ असेल. रुद्राक्ष धारण करायची इच्छा असेल तर 7 किंवा 9 रुद्राक्ष तुम्ही धारण करू शकतात. म्हणजे 7 किंवा 9 मुखी रुद्राक्ष तुम्ही धारण करू शकतात. तर मित्रांनो, हे होते धनु राशीचे 2025 चे वार्षिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.